आज आम्ही बनवतोय ह्या जाड्या सुकट्याचा रस्सा। जाडी सुकटे, नागपुटी सुकटे बोलतात ह्याला। भिजत घालायला लागणार ना थोडा वेळ हे? हा, भिजत घालायची 5-10 मिनिटं, मग त्याची खोलं निघतात वरची, आणि साफ करायची आणि रस्सा करायचा। बोल। 10 मिनिटं सुकटे भिजत टाकली होती, आता त्याची खवलं काढून घ्यायची। वर जरा खवलं असतात, भिजली ना का निघतात ती, सुटतात चांगली। वाटण नाही टाकणार आम्ही, गावच्या पद्धतीचा फक्त कांदा आणि टोमॅटो मध्ये करणार आहोत रस्सा। कांदा चांगला लाल झालाय तांबून, आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहे। कांदा आणि टोमॅटोचा चांगला एकजीव करून घेतलाय तेलामध्ये, आणि आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत। आज तिखटवाला तिखट आहे, हा कांदा लसूण मसाला, हा बेडगी मिरचीचा तिखट, आणि ही हळद। हे सगळे मसाले आपण कांद्यामध्ये चांगले परतून घेणार आहोत। सुकट आता टाकणार काय त्याच्यात? हा, आता सुकट पण त्याच्यामध्ये परतून घ्यायचे मसाल्यामध्ये। वेळ नाही लागत, शिजत लगेच ना हे? हा, भिजत पण टाकलेलीत ना आधी आपण। मसाले चांगले आपण कांद्यामध्ये परतून घेतलेत, आता त्याच्यामध्ये ही जी आपण धुवून घेतलेली सुकट आहे ती टाकणार आहोत। त्याला चिरलं पण नाही, असेच टाकायचे? असेच टाकायचे, शिजतात असेच। आणि एक बटाटा घेतलाय, प्रत्येकाच्या वाटणीला एक एक मासा। हा, फक्त चांगली मसाल्यामध्ये परतून घेतलेत आपण। आता त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, आपल्याला पाहिजे तेवढं थोडंसं टाकायचंय। आपण काय वाटण टाकलं नाही ना जास्त, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचंय। शिजत टाकणार आता। हा, झाकण ठेव चल। सुकट आणि बटाटे आता शिजलेले आहेत रश्यामध्ये, त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घ्यायची। तयार आहे रस्सा आहे जास्त ना? पण शिजून द्यायची नाही सुकट, त्याचा खिमा होतो। तर जास्त शिजून द्यायची नाही, त्याचा खिमा होतो। काटे रश्यात मिक्स होता तो, आखेच ठेवायला लागतात, आखेच ठेवायला लागतात, नाही तर होईल सगळा गोंधळ। चालेल। वागत्या तुट्टीचा रस्सा चांगली राहिले, सुकट अख्खीच्या अख्खी। हा, नागतुट्या सुकटीचा झणझणीत रस्सा मस्त तयार झालाय। सुकट पण अख्खी राहिले रश्यामध्ये, तुकडे नाही झाले तिचे।